नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त 90 गावांचा गुढीपाडव्यापासून कृती क्षेत्राचा सर्वे सुरू होणार। एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्केंनी घेतला बैठकीत निर्णय। सिडकोने 90 गावांच्या सर्वेसाठी 52 कोटींची काढली निविदा। गडचिरोलीमध्ये बालकांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवत 15 दिवसात मागितलं लेखी उत्तर। रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा, युवराज संभाजी राजेंची खरं तर पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावलं। 1 कोटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी डिजिटल प्रशिक्षण योजना। दिल्लीत न्यायाधीशाच्या घराबाहेर सापडल्या जळालेल्या नोटा। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घराबाहेर सापडल्या 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा। पीटी उषा यांच्या हस्ते नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025चा शुभारंभ। नवी मुंबईतील पाम बीच रोड येथे पार पडला शुभारंभ। या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन यांसारख्या 20 पेक्षा अधिक खेळांचा समावेश। कल्याणमधील दुर्गडी किल्ल्याच्या कामाची शिवसैनिकांकडून पाहणी। किल्ल्यावरील बुरुज नूतनीकरणाचं काम संथ गतीने सुरू असल्याने ठेकेदारांची केली कानउघाडणी। भाऊ चौधरी फाउंडेशन आयोजित मालेगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात आंतरराष्ट्रीय 50 कंपन्यांचा सहभाग। वाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर ट्रकला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। आगीमुळे कुठलीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।